24 एप्रिल 2025 आश्रम सीझन 3 पार्ट 2 बघितला. आता मागे जसं बघितलं ते आता त्याचं नाव एक बदनाम आश्रम केलंय. तर जसं नाव आणि मागच्याही आपण एपिसोड्स मध्ये बघितलंच की हा म्हणजे नावालाच नुसता बाबा असतो आणि सगळं त्या आश्रमच्या नावाखाली याचे वाटेल ते धंदे चालतात आणि लोकांकडनं पैसे घेणं म्हणजे पॉलिटिकल लीडर्सकडनं वगैरे. तर आजच्या याच्यात या एपिसोड म्हणजे मध्ये या सीझनमध्ये आणि या पार्टमध्ये मेनली आता त्याचा डाऊनफॉल आणि शेवटी सगळं मग त्याचं राज्य कसं संपतं ते दाखवलेलं आहे. आणि हे पण दाखवलंय की तो कसा बाबा झाला. तर मग तो बॅकग्राऊंड असा असतो की हा म्हणजे एक खरोखर एक चांगले बाबा असतात आश्रमात. ते कधी कोणाकडनं काही घेत नसतात आणि हा आपल्या कोणातरी नातेवाईकांबरोबर म्हणून त्यांच्याकडे आला असतो आणि मग तो म्हणतो की तिथेच मी त्यांची सेवा करीन असं. आणि तो त्यांच्या आश्रमात राहतो आणि तो खूप चांगला मेकॅनिक असतो. मॉन्टी म्हणजे हा जो आता निराला बाबा निराला असतो बॉबी देओल, तर त्याचं नाव आधीचं मॉन्टी असतं. तर तो खूप चांगला मेकॅनिक असतो. तर तो तिथे लोकांच्या सगळ्यांच्या आलेल्यांच्या गाड्या वगैरे नीट करायचा आणि हळूहळू सगळं काम करतो, बाबाजींना मदत करतो आणि मग हळूहळू म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करत जातो. आणि मग जेव्हा त्याला लक्षात येतं की बाबांकडे लोक येतात, त्यांना पैसे ऑफर करतात, दागिने ऑफर करतात, पण ते नाही घेत. मग हा बाहेरच्या बाहेर त्यांना मी तुमचं काम करून देईन, मग त्यांच्याकडनं ते पैसे घ्यायला सुरुवात करतो आणि हळूहळू तो त्याचं सर्किट बनवतो. आणि मग शेवटी आता ठरवतो की आता वेळ आली आहे की आपण त्यांची जागा घ्यायची, पण आता ते कसं घ्यायची. तर नेमकं निमित्त मिळतं, ते बाबा आजारी पडतात आणि हे लोक त्यांना त्यांच्या औषधामध्ये गुंगीचं औषध देऊन मुलीबरोबर त्यांचे फोटो काढतात. तर तो धक्का आणि मग ते सगळ्या लोकांमध्ये पसरवतात. तो धक्का काही त्यांना सहन होत नाही आणि त्याच्यात त्यांची डेथ होते. मग काय बाकीचे सगळे त्या मॉन्टीचेच लोक असतात, मग तेच याला बाबा निराला म्हणून गादीवर बसवतात आणि तो आश्रम सुरू होतो. आणि मग कसं तो आश्रम वाढत जातो हे मग माहितीच आहे सगळ्यांना की पैसे घेऊन आणि हे सगळं करून. तर या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं कारस्थान करायला त्यांनी आपल्या गावाहून आपल्या जिवलग मित्राला बोलवून ठेवलं असतं की जो खूप हुशारही असतो आणि तो त्याला अगदी पूर्णपणे मदत करणार, म्हणजे हा भोपा. तर आता ह्यांचा चाललेला आश्रम. आता ही जी पम्मी आहे जिला बदला घ्यायचा असतो, तर ती बघते सगळे केस चालते काही नाही. तर बाबाच्या सगळीकडेच ओळखी असतात, त्याच्यामुळे त्यांनी आपलं शुद्धता करवली आहे असंच सांगितलं तर तो कसा रेप करू शकतो वगैरे करून तो सुटून जातो. आणि उलट हिच्यावर चार्जेस येतात की हिने आपल्या भावालाही मारलं, वडिलांनाही मारलं, आई आणि म्हणजे सगळं असं तिच्यामुळे म्हणजे सगळे मेले आणि तिला जेलमध्ये टाकतात. मग आता जेलमध्ये मुद्दामून तिच्यावर जास्त अॅट्रॉसिटीज, त्रास देणं वगैरे प्रकार सुरू होतात. पण ह्याला ती म्हणजे बेचैन करत असतो की ही अशी कशी मुलगी जी माझ्या समोर वाकली नाही. आणि तो म्हणजे तिच्यात असं अडकल्यासारखा झाला असतो. तर हा भेटायला येतो तिथे जेलमध्ये. तर आता हिने पण ठरवलेलं असतं की इथे राहून आपलं काहीच होणार नाही बदला घेणं, तर आता आपण सरेंडर होतोय असंच दाखवायला पाहिजे. आणि मग ती तसंच नाटक करते की मी तुम्हाला आता शरण आलीये, तुम्ही जसं म्हणाल तसं मी ऐकीन. तर मग तिला तिथून आश्रमात शिफ्ट करतात. पण भोपा ओळखून असतो. भोपा त्याला अलर्ट करतो की ही मुलगी साधी नाहीये, तुम्ही बिलकुल तिच्या जवळ जायचं नाही, तिला हात लावायचा नाही. तुम्ही हात लावला तर भस्म करून टाकेल ही पूर्ण आश्रम. तो तिला म्हणजे त्याला अलर्ट करतो. त्याच्यामुळे हा स्वतःवर मग कंट्रोल ठेवून असतो. तो म्हणतो ठीक आहे, ती स्वतःहून जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हाच मी तिला हात लावेन. मग ही जेव्हा बघते की आपल्याला आधी ह्याच्याजवळ यायचं असलं तर आधी आपण ह्या भोप्याला आपल्या म्हणजे नादी लावलं पाहिजे. आणि मग ती तसंच हे करते आणि मग हळूहळू तो अडकतो तिच्या जाळ्यामध्ये. आणि मग म्हणजे खरोखरच तिच्या शिवाय त्याचं पान हलत नाही. मग ही प्लॅन करते. तिची भाभी आणि तिची ती एक मैत्रीण असते जवळची अगदी,
ते तिघी मिळून म्हणजे प्लॅन करतात की हिने असंच भोप्याला हे करायचं आणि अडकवत अडकवत आता त्याच्या रूम मध्ये घेऊन जायचं बाबाच्या, आणि आम्ही तिथे पडद्याआड मी बाबाला घेऊन येईन. आणि मग तसंच होतं. मग बाबा चिडतो एकदम की तू माझ्या पाठीमागे हे करतोयस का, मी सगळ्या बाकी लोकांना ची शुद्धी का करतो की त्यांना असं काही कोणाबद्दल वाटू नये म्हणून. आणि मग तो आकसापोटी त्याची पण शुद्धी करून टाकतो. त्याला ते खूप जाणवतं आणि मग तो मनातनं ठरवतो की आता आपण ह्याचा बदला घ्यायचा. आणि ही एकदा काही त्यांच्याकडे मग ते फॉरेन डेलिगेट्स येतात आश्रम बघायला. आणि तर ही संधी पळायची शोधते पम्मी, आणि त्या डेलिगेट्स बरोबर बाहेर गाडीत येऊन बसते. पण भोप्याची बरोबर नजर असते आणि मग भोपा तिला घेऊन बाहेर पडतो. आणि मग तिला म्हणतो की तेवढ्यात फोन येतो तिला, म्हणजे ह्या लोकांनी पोलीस ऑफिसर आणि अजून एक जण असतो की जो खऱ्या बाबाचा उपासक असतो, तर तो अजून जिवंत असतो. मग त्यांनी हे सगळं सांगितलेलं असतं पोलीस ऑफिसर्सना की कसा हा मॉन्टी बनलाय म्हणून. तर मग ते लोक थांबले असतात. मग हा भोपा येऊन तिथे त्यांना भेटतो आणि मग हे सगळे ठरवतात की आता बाबाला अरेस्ट कसं करायचं, कारण त्याची सगळीकडेच ओळख हेण पोहायचे, तर म्हणजे सोपं नाहीये त्याला अरेस्ट करणं. त्याच्यामुळे मग आता हे लोक म्हणतात काय करायचं, तर म्हणजे मग आपण प्रॉपर प्लॅन्स. तर मग भोप्या त्यांना कागदपत्र आणून देतो की ज्या बाकीच्याही मुलींबरोबर त्यांनी काय काय केलंय आणि कोणाकोणाला काय काय सफर करावं लागतं, ते सगळ्यांचे ते कागद आणि स्टेटमेंट्स डॉक्टरांच्या असतात. मग ते सगळे कोर्टाला आणून देतात. मग शिवाय ही त्याच्याबरोबर म्हणजे निराला बाबाबरोबर पम्मी अगदी नटून थटून पूर्ण शृंगार करते आणि त्याची व्हिडिओ काढते. मग तो पण ते लोक कोर्टात दाखवतात आणि मग अशा प्रकारे बाबाला म्हणजे अरेस्ट केलं जातं की तुझ्या अगेन्स्ट एवढे चार्जेस आहेत. आणि तो म्हणतो की पण माझं तर मी पळते झालं, तर मी कसं काय सेक्स करू शकतो, आणि हे म्हणजे तर मग परत माझी डॉक्टरांची म्हणजे हे करा. पण आता त्याचे जे डॉक्टर्स असतात जे म्हणजे नेहमीचे त्यांचे खाऊ पिऊ घातलेले, तर ती सगळी टीम कोर्ट बदलून टाकते आणि मग दुसऱ्या डॉक्टर्सकडनं हा करून घ्यायला तयार होतो आणि मग त्याला जेल होतेच. म्हणजे मग शेवटी त्याला जेलमध्ये अडकवण्यात सगळ्यांना यश मिळते. तर पण जमाव इतका बेकाबू झालेला असतो, जमावाला अंधश्रद्धाळू सगळे नुसते बाबा की जय, बाबा को छोडो, हे ते सगळं सुरू होते. पण मग त्यालाच बाहेर येऊन पोलीस वगैरे सगळे म्हणतात की जर तू बाहेर येऊन त्यांना शांत नाही केलं तर हे लोक ऐकणार नाही आणि सगळं जाळपोळ आणि नुकसान होईल, त्यातला तू जबाबदार असशील. आणि म्हणजे त्याला बरंच मग असं थोडंसं मेंटली हॅरॅस केल्यासारखं करतात. मग शेवटी तो लोकांना शांत राहा म्हणतो आणि ते म्हणतात की मी देव आहे, मला कोणी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे सगळं ठीक होईल, तुम्ही लोक जा, असं वगैरे करून तो त्यांना समजवतो. मग लोकही पांगतात. मग झालं, त्याला जेल झाल्यावर केसही चालते आणि तो काही मग सुटत नाही, सगळे त्याचे आरोप सिद्ध होतात. मग इकडे दाखवलंय की हा भूप आहे, त्याचं तर झालंच असतं शुद्धीकरण, मग हा त्याची गादी चालवतो. पण आता खऱ्या अर्थाने ते लोक चांगलं आश्रम चालवतात आणि त्या बाबांच्याच नावावर, ज्यांचा खरा आश्रम असतो त्यांच्याच नावावर तो आश्रम चालवतात. आणि मग ह्या सगळ्या ज्या नंदा भावजा म्हणजे पम्मी, तिची भाभी, तिची मैत्रीण, ते लोक सगळे प्रॉपर त्याचे असिस्टंट म्हणून आणि काम करतात. अशा पद्धतीने ते एंड केलेलं आहे. ठीक आहे.